बुधवार दिनांक 20 मार्च रोजी श्री अंबादेवी संस्थान द्वारा होळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे। ग्रामदेवतेचा उत्सव हा होळी उत्सव असल्याने यामध्ये भाविक श्रद्धाळू ग्रामस्थ उत्साहाने सहभाग घेतात। श्री अंबादेवी संस्थानतर्फे होळी पौर्णिमेच्या 1 महिन्या अगोदर माघ पौर्णिमेला श्री अंबादेवी व एकविरा देवीच्या प्रांगणात हेट्याचे झाड विधिवत पूजा अर्चना करून लावल्या जाते। ही परंपरा फार जुन्या काळापासून आहे। माघ पौर्णिमेपासून भाविक अत्यंत श्रद्धेने यथाशक्ती खण नारळ हेट्याचे झाडाला बांधतात। श्री अंबामाता आपले मनोरथ पूर्ण करते ही भावना भाविकांची असते, तर ज्या मनोरथ मातेने पूर्ण केले ते सुद्धा खण नारळ हेट्याच्या झाडाला श्रद्धेने बांधतात व समाधान व्यक्त करतात। होळीचा उत्सव होळीच्या दिवशी संस्थांच्या वतीने सायंकाळी 5:30 वाजता देखण्या स्वरूपात साजरा केला जातो। पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने झाडांचा बांधलेला पाळापाचोळा, गायीच्या शेणाच्या गोऱ्या, राड, तूप, कापूर, नारळ, पुरणाचा नैवेद्य संस्थांच्या वतीने होळीला अर्पण केला जातो। त्यानंतर भाविकांचे व ग्रामस्थांचे उपस्थितीत होलिका पूजन केले जाते। या उत्सवाच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित येणे, आपापसातील द्वेष, कलह, मत्सर जाळून टाकणे हा संदेश देतानाच श्री अंबादेवीचा आशीर्वाद उपस्थित प्राप्त करून घेतात। श्री अंबादेवी संस्थानमध्ये होळी पौर्णिमेचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। फार प्राचीन काळापासून आमच्या येथे माघ पौर्णिमेला हेट्याचे झाडाचे पूजा व संपूर्ण विधीसह एक वृक्षाचं रोपण केलं जाते। त्यानंतर भक्त पूर्ण श्रद्धेने आपल्या घरातील व आपल्या कुंडलीतील काही जे दुःख असेल त्या दुःखांचा नाश व्हावा याकरता आपल्या ते दुःखांचा नाश व्हावा म्हणून आपल्याकडून त्या होळीमध्ये काहीतरी अर्पण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून श्रीफळ आणि खण याचे गहन म्हणून त्या नारळाला बांधल्या जाते। याचप्रमाणे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला सायंकाळी 5:30 वाजता संपूर्ण होलिका दहन करण्यासाठी परिसरातील व दूरदूरून लोक येथे येत असतात। या उत्सवात भाविकांनी श्रद्धेने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आलेले आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती अंबादेवी संस्थानचे योगेश महाराज सोळंके व एकविरा देवी संस्थानचे पाठक महाराज यांनी दिली। आपल्या इथे दरवर्षी होळी महोत्सव असतो। माघ पौर्णिमेला दोन्ही मंदिरामध्ये अंबादेवीमध्ये पण आणि एकविरा देवीमध्ये पण पौर्णिमेला आपल्या हादग्याच्या झाडाचा जो दांडा असतो तो रोवण्यात येतो, त्याचं पूजन करण्यात येते। आणि त्याच्यानंतर फाल्गुन पौर्णिमेला आपल्या इथे संध्याकाळला 5 वाजता सूर्यास्ताच्या वेळेस दोन्ही देवीमध्ये पूजन करून त्याचं दहन करण्यात येते। आता आपल्या इथे जे श्रीफळ बांधतात लोक, त्यांचा मूळ उद्देश असा आहे का प्रत्येक व्यक्तीचं दर्शनाला येणं होते या महिन्यामध्ये। बाहेर गावचे असतात, कोणी गावातले असतात, पण होळी हा सण प्रत्येकाच्याकडे असतो। तर प्रत्येकाचं श्रीफळ अर्पण करणं होळीत होत नाही। त्या अनुषंगाने प्रत्येकजण आपापलं जे समजा मनाची काही इच्छा असली, म्हणजे आता काही लोकांनी असं सांगितलं मन्नतचा पेड वगैरे नाही आहे। होळीला श्रीफळ अर्पण केल्याने आता वातावरण चेंज होते या महिन्यामध्ये। फाल्गुन म्हणजे वसंत ऋतू लागतो, त्याच्यामध्ये विलायची, कापूर आणि श्रीफळ असं आपण होळीला अर्पण करतो। त्याने काय होईल, जे व्हायरल इन्फेक्शन असते या महिन्यामधलं वातावरण चेंजचं ते निरसन होते, त्याच्यामुळे ते अर्पण करायला पाहिजे होळीला। म्हणून आता या झाडाला समजा येणं होत नाही, म्हणूनच ते ब्लाउज पीसमध्ये नारळ बांधून, कापूर बांधून आणि विलायची बांधून ते त्या हादग्याच्या झाडाला बांधून ठेवतात बस। आणि फाल्गुन पौर्णिमेला संध्याकाळी 5:30 वाजता होळीचं पूजन विश्वस्ताच्या हाताने होऊन पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटण्यात येतो। VCN न्यूज करिता योगेश श्रीवास्तव यांचा वृत्तांत।